माझे वडील माझ्यापेक्षाही जास्त मला वाटतं 30-35 वर्ष याच इंडस्ट्रीमध्ये आयटी इंडस्ट्रीमध्ये ते बिर्ला सेंचुरी टेक्सटाईल्सचे IT हेड आहेत गेली 15 वर्ष आणि रिसेंटली आम्ही कंपनी फाउंड केली आहे जी डायनॅमिक IT सर्व्हिसेस आहे. आपल्या देशाने भारताने IT क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. जगात अशी एकही मोठी बहुराष्ट्रीय IT कंपनी नाही जिचं भारतात ऑफिस नाही. भारतात ऑफिस नसेल तर ती मोठी कंपनी नाही असं मानलं तरी काही हरकत नाही. 2012च्या एका रिपोर्ट प्रमाणे भारताचा IT सेक्टरचा रेव्हेन्यू महसूल त्या देशांतर्गत बिझनेसचा महसूल या संपूर्ण $100 बिलियन मधील फक्त 90% बिझनेस मोठ्या शहरांमधून होतो. भारतातल्या मोठ्या शहरांमधून मुंबई, कलकत्ता, मुंबई मागेच बँगलोर, कलकत्ता, दिल्ली, चेन्नई यासारख्या शहरांमधून मुंबई, पुणे आहेत यात सध्या तरी. आणि 10% बिझनेस छोट्या शहरांमधून होतो. यावरून आपल्याला कळतं की ग्रामीण भागात ह्या इंडस्ट्रीचा हवा तसा प्रसार झालेला नाही. मला वाटतं जुलै 2013 मध्ये खासदार साहेबांना भेटलेलो आणि कोकणात काहीतरी काम करावं. मी स्वतः कोकणाचा आहे, कोकणातलाच आहे, रत्नागिरी चिपळूण तालुक्यातला आहे आणि कोकणात IT संबंधित काही काम करावं असं मी डिस्कस करण्यासाठी त्यांच्याकडे गेलेलो. तेव्हा त्यांनी थोडा वेळ विचार करून मला सांगितलं की तुमच्या एक्सपिरियन्सचा खरोखर जर आपल्याला उपयोग करून घ्यायचा असेल तर तुम्ही एक काम करा की आपल्या जिल्ह्यात IT शिक्षण संबंधित जी सुविधा आहे किंवा जी सध्या सेटअप आहे जो IT शिक्षणाचा त्याचा तुम्ही एक अवलोकन करा, एक रिव्ह्यू करा आणि त्यात काय सुधार होऊ शकतो हे तुम्ही मला सांगा आणि जे काही आपल्याला करता येईल आपण त्या संबंधी ते करू. त्यांनीच त्यानंतर माझी भेट कलेक्टर साहेबांशी आणि जिल्ह्याच्या CEOंशी घडवून दिली आणि त्यांचं पण चांगलं सहकार्य मिळालं. एज्युकेशन डिपार्टमेंटचं चांगलं सहकार्य मिळालं आपल्याला आणि त्यानंतर आम्ही जिल्ह्यातल्या काही शाळांना भेट दिली. दापोलीतल्या हरणे शाळेला भेट दिली, चिपळूण मधल्या काही शाळांना भेट दिली आणि काही मुख्याध्यापकांशी आम्ही फोनवरही बोललो. आणि त्यानंतर माझा जो रिव्ह्यू रिपोर्ट होता तो मी गीते साहेबांना दाखवला. त्यात काही प्रमुख गोष्टी होत्या आणि त्यांनी त्या गोष्टी त्यांनी जे प्रमुख पॉइंट आहेत त्या रिव्ह्यू मधले त्यांच्याकडे मी बघतो आणि जे काही होतं ते मी करतो असं ते म्हटले. त्यातला सर्वात मुख्य जो पॉइंट होता तो हा होता की आपल्या शिक्षकांना, जिल्हा परिषदेतील शाळेच्या शिक्षकांना कम्प्युटर लॅब दिलेले तर आहेत शाळेत पण शिक्षकांना हवं तसं ट्रेनिंग दिलेलं नाही आणि या ट्रेनिंग अभावी शिक्षकांमध्ये एक्साइटमेंट तर भरपूर आहे, उत्साह तर भरपूर आहे पण काय शिकवायचं आणि कसं शिकवायचं हे त्यांना माहिती नाही. गीते साहेबांनी मला विचारलं की तुम्ही जर करू शकाल तरी ट्रेनिंग करा आणि आम्ही हो म्हटलं. गीते साहेबांनीच त्यानंतर माझी ओळख युवा फाउंडेशनचे सुधीर कदम यांच्याशी करून दिली. रामराजेचे चेअरमन संदीप राजपूर यांची ओळख करून दिली आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे आपल्याला ही ट्रेनिंग करता आली. कोणतीही ट्रेनिंग मला वाटतं इन्स्ट्रक्टर्सनी किंवा ट्रेनर्सनी कितीही मेहनत केली तरी जे स्टुडंट्स आहेत किंवा ट्रेनीज आहेत त्यांच्यामध्ये जर उत्साह नसेल किंवा सिन्सिअरिटी नसेल तर ती ट्रेनिंग यशस्वी होत नाही. आणि हे आपण ह्या 3 दिवसात सिद्ध करून दाखवलं. ज्या प्रकारचा उत्साह तुमच्यात होता, ज्या प्रकारची एक्साइटमेंट तुमच्यात होती, हे शिकण्याबद्दल जी सिन्सिअरिटी होती मला वाटतं ती बघितल्यानंतर आपल्या या ट्रेनिंगमुळे नक्की काहीतरी फायदा या जिल्हा परिषदेतील शाळेच्या मुलांना होईल याबद्दल मला नक्की खात्री आहे. आपण आज शेवटच्या दिवशी डिस्कस केल्याप्रमाणे आपण एकमेकाच्या संपर्कात राहायचं आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही मला किंवा माझ्या सहकार्यांना, आम्ही तुम्हाला आमचे नंबर दिलेले आहेत, सहकार्यांना फोन करायचा आहे. शनिवार रविवार चांगले दिवस असतील फोन करायला आपल्या दोघांनाही. आपण शनिवार रविवारी काही तुम्हाला शंका असतील आपण त्या शंकेचं क्लॅरिफिकेशन करू शकतो. फोन करण्याऐवजी तुम्ही मला ईमेल लिहिला तर मला आणखीन आवडेल.
आणि मी तुमच्या ईमेलची आणि तुमच्या फोनची आतुरतेने वाट बघतो. यापुढेही आपण असा काही प्रोग्राम करू शकतो का, याबद्दल मी गीते साहेबांशी आणि बाकी सर्वांशी चर्चा करेन आणि तुम्हाला लवकरच आम्ही याबाबत कळू. धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू.